श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। श्रीमती सोळंके DR वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास 1। आज आपण पाठ क्रमांक 16 पाणी याविषयी माहिती घेणार आहोत। आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पाणी। सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता असते। पाण्याशिवाय कुठलेही काम होऊ शकत नाही। पाण्याला जीवन म्हटले आहे। अशा पाण्याविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पाण्याने भरलेल्या भांड्यात चमचाभर साखर टाकल्यास ती पूर्णपणे विरघळते। लाकडाचा भुसा टाकला तर तो पाण्यावरती तरंगतो आणि पाण्यात जर माती टाकली तर मातीचे कण पाण्यामध्ये विरघळतात आणि थोड्या वेळानंतर ते तळाशी जाऊन बसतात। पाण्याच्या अवस्था कोणत्या ते आता आपण बघू। स्थायू, द्रव आणि वायू या पाण्याच्या 3 अवस्था आहेत। पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्धोक करण्यासाठी ते आधी शुद्ध केले जाते। त्यासाठी गाळणे, निवळणे आणि त्यानंतर उकळणे या क्रिया त्याच्यावरती केल्या की पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्धोक होते। आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असणारे पाणी स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे। त्यात इतर हानिकारक पदार्थ मिसळले की ते प्रदूषित होते। पाण्याचे प्रदूषण कोणकोणत्या प्रकारे होते ते आता आपण बघूया। पाऊस पडत असताना मोकळ्या जागी ठेवलेल्या स्वच्छ भांड्यात पडलेले पावसाचे पाणी स्वच्छ दिसते, तर जमिनीवरून वाहत जाणारे पाणी वेगळ्या भांड्यात घेऊन त्याचे निरीक्षण केल्यास ते आपणास गढूळ दिसते, म्हणजेच पाणी प्रदूषित होते। पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते। त्यातील काही पदार्थ पाण्यात तरंगत राहतात, त्यामुळे पाणी अस्वच्छ किंवा गढूळ दिसते। काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि दिसेनासे होतात। पाण्यात मिसळलेले हे पदार्थ सजीवांसाठी अपायकारक असले तर ते पाणी प्रदूषित आहे असे आपण म्हणतो। नद्या, सरोवरे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत। त्यातील पाण्याचे प्रदूषण कसे होते हे आता आपण बघूया। आपल्या घरातील स्वयंपाकघर आणि न्हाणीघरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात काही पदार्थ मिसळलेले असतात। त्यात मलमूत्र, आंघोळीचे पाणी, साबणाचे पाणी, कपडे धुण्याची पावडर, उरलेले खरकटे अन्न, कपडे धुतल्यानंतरचे गढूळ पाणी असे पदार्थ मिसळलेले असतात। सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट। शहराचे तसेच गावाचे सांडपाणी एकत्र करून मोठ्या जलाशयात सोडले जाते। उद्योग व कारखाने यांच्यातूनही दूषित पाणी जलाशयात सोडले जाते। या पाण्यात काही अशुद्ध पदार्थ विरघळलेल्या अवस्थेत असतात, तर काही पदार्थ पाण्यावरती तरंगतात। मैला पाण्यात हानिकारक सूक्ष्मजीव असतात, त्यांच्यामुळे रोग पसरवले जातात। कारखान्याच्या सांडपाण्यात विषारी पदार्थ असतात। कोणतेही सांडपाणी प्रक्रिया न करता जलस्रोतात सोडले तर ते प्रदूषित होते, म्हणून ते सोडण्याआधी त्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात। कारखानदारांवर सांडपाणी कारखान्यातून बाहेर सोडण्याअगोदर त्याच्यावर प्रक्रिया करायची सक्ती असते। गावचे सांडपाणी व मैला पाणी प्रक्रिया करून मगच जलाशयात सोडले जाते। अशा रीतीने जलप्रदूषण कमी केले जाते। नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्या तर शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया कमी होते। पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे जलचरांना धोका होतो। जलशुद्धीकरण केंद्रात शहरांना पुरवण्यात येणारे पाणी शुद्ध केले जाते।